टीम मिरगाव संघ जवळ मॅचच्या दिशेने टॉस जिंकलाय. मिरगाव संघाने बॅटिंगचा निर्णय घेतलाय. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. प्रथमेश आणि शैलेश ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळेल. 3 षटकांची ही मॅच आहे. दोन्ही टीम लक्ष द्या आणि थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. मॅचला गती द्यायची आहे कारण वेळेचा निर्बंध आहे. वेळेत आपल्याला हे सामने संपवायचे असल्यामुळे थोडंसं मॅचला गती द्या. अजून पूर्ण एक गट आपल्याला जास्तीत जास्त कमी वेळेत खर्च करायचा आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला होते सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन. नितीन पहिलं षटक मात्र हाताळतोय स्ट्राइक रेडला. प्रथमेश स्ट्राइक रेडला मात्र पाहायला मिळतोय तर नॉन सेकंड एंडला शैलेश. आणि पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी मात्र नितीन सज्ज झालाय. पहिला बॉल, फुल टॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती संधी क्रिएट केली होती. पहिल्या बॉलवरती धमाका येतोय. पहिल्या बॉलवरती चौकार. 4 धावा प्राप्त होतील. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. जिथे आपण पाहायला गेलं तर सुरुवात चांगली केली आहे प्रथमेशने म्हणता येईल. ज्या पद्धतीने प्रथमेशची खेळी पाहायला मिळाली आधीच्या मॅचमध्ये त्याच पद्धतीची शैली आणि एक चांगले आक्रमक बॅटर आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेचा फायदा घेत असताना मात्र हा बॅटर पाहायला मिळतोय. ओहो, कट करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील देखील केली परंतु ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकलाय आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. फ्लिप करण्याचा प्रयत्न. ओव्हर पिच होता. अगदी बुंद्यातला बॉल. थोडासा पुढे टप्पा ठेवला. शॉर्ट बॉल आलाय. कुठली धाव नाही आहे या बॉलवरती. चांगला बॉल, चांगलं कमबॅक करत असताना मात्र नितीन. सळवे टीम आपण तयार राहायचं. यानंतरची मॅच आपली आहे. टीम सळवे. ओहो, इथे काय घडलंय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. बॅटर आउट. खोलात टाकला होता. हा ऍक्शन रिप्ले. नितीन गतीमध्ये परिवर्तन केलं आणि की अगदी बैठा फटका फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु मिस टायमिंग झाला आणि बरोबर यष्टनवरती धडकला. क्लीन बोल्ड. विजय येत असताना मात्र पाहायला मिळतोय. व्हीडीएस विजय आला ना. नवीन बॅटर युनिट नंबर 3 मध्ये विजय दाखल झालाय. फुल टॉस बॉल. फुल टोल वसूल केलाय. स्लॉट मध्ये होता. प्लॉटच्या बाहेर पाठवलंय. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. जबरदस्त फटका. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला वळवलाय.
आदित्य सरांचं देखील स्वागत आहे. खूप चांगले समालोचक आहेत. पाटण तालुक्यातील एक आणखीन एक गोड आवाज आपण ऐकणार आहोत. आज समालोचकाची मांदी अळी देखील जरूर पाहायला मिळते या मैत्री चषकामध्ये. आदित्य चव्हाण सर, त्यांचं देखील स्वागत आहे मैत्री चषक 2025 मध्ये. मॅचकडे वळूया, जिथे आपण पाहायला गेलं तर षटकार आला, त्यानंतर सिंगल. टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. बीट करून पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपलंय. नितीन यांचं धावा त्यांनी खर्च केल्यात 12 आणि एक विकेट देखील जरूर मिळवली आहे. प्रथमेशला मात्र माघारी धाडलं. त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर विजय आले. विजयने एक मोठा फटका लगावला जरूर आणि एक चांगली धावसंख्येला आळा घालण्याचा प्रयत्न जरूर झाला गेला टीम मिरगाव संघाकडनं. आयोजक टीम आहे आणि आयोजनामध्ये कुठलीच कमी आजच्या दिवसामध्ये जरूर पाहायला मिळत नाही आहे. कारण संपूर्ण ग्रामस्थ एकतेचं प्रतीक असलेलं गाव अर्थातच एकता क्रिकेट टीम मिरगाव संघ आणि संपूर्ण नवतरुण मित्रमंडळाच्या माध्यमातून हे मैत्री चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. ट्रॉफीची जर चर्चा केली तर अगदी वर्ल्ड कपला ज्या पद्धतीने ट्रॉफ्या असतात त्याच्या पद्धतीची T20ची जी ट्रॉफी आपण पाहिली होती तशा पद्धतीची ही ट्रॉफी आज या मैत्री चषकाला जरूर पाहायला मिळते. होमसाई MTCच्या माध्यमातून एक चांगला टेलिकास्ट मात्र जरूर पाहायला मिळते. आणि दुसरं षटक. वेलकम रोहन दादा, संपूर्ण टीम आपलं देखील स्वागत आहे. निलेश आलाय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल. गती काढून घेतली होती या बॉलवरती. डॉट बॉल आलाय. पहिला बॉल निलेशच्या माध्यमातून. दोन्ही तुल्यबळ संघातली लढत बघतोय. कारण एका बाजूला आयोजक टीम तर दुसऱ्या बाजूला फेअरलेस फायटर कडवे संघ. टॉस जिंकला होता. मिरगाव संघाने बॅटिंगचा निर्णय घेतला होता आणि कडवे संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं. फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. दुसऱ्या षटकामध्ये देखील कशा पद्धतीने खेळतो. स्टेप आउटून पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतो. बॉल पर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही, थांबवलंय. चांगला कॉल तिथे केलाय. हे कॉलिंग असणं कुठेतरी महत्वाचं आहे. चांगला कॉल तिथे. दोन्ही बॅटर आय कोऑर्डिनेशन मात्र नक्कीच चांगलं पाहायला मिळालं. कारण ज्या ज्यावेळी कॉलिंग नसतं त्यावेळी अपघात घडतो आणि विकेट देऊन बसतात रनआउटच्या स्वरूपात. परंतु अगदी आपण जर पाहायला गेलं तर विजय आणि शैलेश चांगलं कोऑर्डिनेशन मात्र पाहायला मिळालं या बॉलवरती. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय निलेश. समोर आपण जर पाहायला गेलं तर शैलेश आहे. प्रारंभिक जोडीमध्ये दाखल होणारा हा बॅटर पाहायला मिळतोय. फ्लिप करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. ऑन साईडला वळवलाय परंतु डीप मध्ये अगदी डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव मात्र येईल. सिंगल येताना मात्र जरूर पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे वाढेल, जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. फ्लिप केलाय. फ्लिक ऑफ द रिस्क पाहावं लागेल. जास्त काही मिळणार नाही. एकच धाव प्राप्त होईल. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते परंतु बॉल अगदी डिक्लेअर मध्ये ट्रॅव्हल झाला. एकच धाव प्राप्त झाली. टीमच्या खात्यामध्ये एक धाव नक्कीच ऍड होईल. टीमची धावसंख्या 15. मैत्री चषक 2025 च भव्य दिव्य पहिलं पर्व. पहिलं असतं ते माडच असतं. तो माड संपूर्ण नवतरुण मित्रमंडळ आणि एकता क्रिकेट टीम मिरगावचा आहे आणि त्यांच्याच आयोजनातून हे मैत्री चषकाचं हे भव्य दिव्य पहिलं पर्व आपल्याला अनुभवायला मिळतं या RC गोटिवली मैदानामध्ये. फुल टॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण केले. एक पाऊल पुढे आले. फटका फसलाय. बॉल हवेत. ओहो, ओ माय गॉड. एका हातामध्ये वॉड असेल. बॉल काढला. मुंबईच्या भाषेत बोलायला गेलं तर
पाहावं लागेल कशा पद्धतीने ती कॅच घेतली आहे. ऍक्शन रिप्ले ओम साई एमटीसीच्या माध्यमातून. मिड विकेटला होता क्षेत्ररक्षक, वेगाने आला आणि बघा डाय मारली आणि अगदी बल जसा काढतो आपण तसं त्याने कॅच पकडली आहे. आजच्या दिवसातली एक चांगली कॅच. सुमित होता, भरपूर वायलर होईल ही कॅच. त्याला देखील विश्वास बसला नाही की मी नक्कीच कॅच घेतली की नाही. एका हातामध्ये कॅच घेणं थोडंसं अवघड असतं, परंतु प्रयत्न चांगला पाहायला मिळाला आणि प्रयत्नांना यश मिळालं. अगुटप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय, कॅचचा कॉल होता. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि थोडेसे प्रयत्न कमी पडले. बाजी होते तिथे. प्रयत्न तर चांगला केला होता, परंतु प्रयत्न थोडेसे अपुरे पडताना जरूर पाहायला मिळाले आणि बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर जरूर गेला. चौकार प्राप्त करत असताना टीम मिरगाव संघ जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. दुसरं षटक इथे समाप्त होत असताना टीमची धावसंख्या 19 या धावफलकावरती जाऊन पोहोचले. अंतिमचं षटक स्लॉगिंग षटक आणि अंतिमच्या षटकामध्ये अगदी धावफलकेला आकार द्यावा लागेल, कारण धावफलक थोडंसं पुढे न्यायचं असेल तर 2-3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. परंतु अंतिमचं षटक कोणाकडे हाताळलं जाईल? अजित आलाय. अजित वरती अंतिमच्या षटकाची जबाबदारी दिली आहे. अजित या षटकामध्ये जर विकेट घेतोय तर थोडासा दबाव होईल आयोजक टीम मिरगाव संघावर. परंतु मिरगाव संघाने जर या अंतिम षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला आळा घातला तर एक चांगला फायटिंग स्कोर उभा राहील. थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो, गती द्यायची आहे मॅचला. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आता पुढील भरपूर मॅचेस मात्र जरूर पाहायला मिळतील इन ॲक्शन. सळवे टीम आपण तयार राहा. टीम सळवे पुढे येऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आहे, आता ऑस्ट्रेलियन स्टाईल पद्धतीने पकडलाय झेल. सुमित होता, आतापर्यंत 2 कॅच त्याने पकडल्यात आणि आपल्या टीमसाठी चांगलं क्षेत्ररक्षण करताना मात्र सुमितच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतंय. आखूट टप्प्याचा बॉल होता, 2 पावलं पुढे आले, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालं नाही, उंची जास्त लांबी कमी मिळाली आणि तिथे गोलंदाज अजितला विकेटची हमी देखील जरूर मिळाली. इनसाइड आउट फटका थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट देणारा, एक्स्ट्रा पॉवर जनरेट करणारा मात्र हा आलाय षटकार. आला तसा पाठवला. अजय आला आणि अजयने षटकार लगावला. हा षटकार महत्वाचा होता. विकेट गेली तरी हरकत नाहीये, परंतु धावसंख्येला आळा घालण्याचं काम अजय करतोय. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आणखीन एक स्लॉट मध्ये पाठवून दिलंय, प्लॉटच्या बाहेर. इट्स अ ह्यूज हिट, बिग ब्लास्ट. अजयच्या पाठमधून आणखीन एक मैत्री चषक 2025 षटकार. अमृत शेलार यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. अजून एक जर षटकार ठोकला तर सलगचा तिसरा येईल का? काय घडेल, काय बिघडेल? जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल अजितचा सोडून दिलाय, ऑफस्टिकच्या बाहेर. ओळखलं, पारखलं, व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती जरूर ऍड होईल. टीमची धावसंख्या 32 धावा. बॅकफुटला गेले, पंच केलाय. बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळाला समोरच्या दिशेने. अगदी लॉंग ऑन मधून चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय. 2 धावा प्राप्त केल्यात आपल्या संघासाठी. अंतिमचे 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉल वरती मात्र किती धावा येतील? बॅटला ब्रश झाला होता जरूर.
चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल, वन डी, एक धाव जरूर येते. अंतिमचा बॉल. टीमची धाव संख्या 35, 35 धावा. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. डीप मधून फिल्डर वेगाने येत आहेत. बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय, परंतु दुसरी धाव कंप्लीट झाली नाहीये. रनआउटची सुरुवात फलंदाज होतोय बाद आणि शेवटच्या बॉलवरती एकच धाव आणि टीमची धावसंख्या झाली ती म्हणजे 36 आणि 37 धावांचं आव्हान असेल टीम कडवे संघासमोर. चला मिरगाव टीम, आयोजक टीम आहात, लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. वेळेचा निर्बंध आहे मित्रांनो, कारण वेळेत आपल्याला आजचा लॉट्स क्लिअर करायचा आहे. चला सळवे टीम तयार राहायचं आहे. यानंतर चालू असलेल्या मॅच मधून जो विजेता संघ होईल त्यांच्याबरोबर आपली मॅच असेल. चला मॅच थोडी स्पीडअप करूया. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम कडवे संघाला. 37 आणि सलामीची प्रारंभिक जोडी. एका बाजूला निलेश पणाले तर दुसऱ्या बाजूला नितीन पणाले. निलेश आणि नितीन प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे 37 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी योगेश आलाय. मिरगाव संघाकडनं अगदी चांगली गोलंदाजी राहिली आहे या गोलंदाजाची, परंतु आता महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये अगदी चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल मॅचला होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. नितीनसाठी पहिलाच बॉल अगदी अखूट टप्प्याचा होता. थोडासा ओव्हर पिच ठेवला होता, टप्पा पुढे ठेवला होता. फ्लिप करण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषांगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. एक धाव प्राप्त झाली. संघाचं खातं अकाउंट श्री गणेश होत असताना मात्र जरूर पाहायला मिळतोय. ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चांगला स्टॉप तिथे गेलाय रुपेशच्या माध्यमातून.
खोदून काढण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने अगदी जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय सीमा रेषा पार. मैत्री चषक येतोय चौकार. अगदी बुलेट स्ट्रोक होता म्हणेल मी म्हणेल, कारण ज्या पद्धतीने अगदी खोदून काढला. दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून मात्र बॉल अगदी पॉइंटला चौकारसाठी ढकलून दिला. पुन्हा एकदा अकुटप्प्याचा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, बीट करून पाठीमागे चांगला बॉल. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. वेलकम टीम झरेआळी वाटोळे संघ, आपलं स्वागत आहे संपूर्ण स्क्वॉड. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न कव्हर रिझन मध्ये जबरदस्त फटका निलेश यांच्या पाठमधून. क्षेत्ररक्षक होते त्याच्या डोक्यावरून अगदी बॉलला पाठवून दिले कव्हर पॉइंटला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती 10-10 ऑन स्कोर कार्ड. निलेशला माहिती आहे क्षेत्ररक्षक कव्हर रिझन मध्ये कुठलाही नाही आहे आणि त्याचमुळे मात्र ते क्षेत्र त्याने निवडलंय आणि त्याच्यामध्ये धावा जमवण्याचं काम आपल्या संघासाठी निलेश करतोय. निलेशकडे क्षमता आहे, परंतु आता दबाव थोडासा योगेश वरती आहे. 2 मोठे फटके आलेत. अकुडब्याचा बॉल पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु चांगला स्टॉप तिथे केला. एकच धाव प्राप्त होईल. सिंगल आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आणि पहिलं षटक इथे योगेश समाप्त झालं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 1वर 1 11 धावा आणि योगेशने धावा खर्च केल्या 11. स्ट्राईक आता असेल पुन्हा एकदा निलेशकडे. निलेश स्वतः ठेवतील स्ट्राईक. चला थोडंसं स्पीडअप घ्या टीम मिरगाव संघ. 12 चेंडू 26 करायचे आहेत आता. येणारे 12 बॉल 26 धावांची गरज टीम कडवे संघाला. मॅच अजूनही ऑन आहे असं म्हणता येईल नक्कीच, परंतु आता विकेटच्या शोधामध्ये टीम मिरगाव संघ आणि त्याचसाठी मात्र गोलंदाज बोलवलाय. मिडल ओव्हरमध्ये अजयला मात्र प्राचारण केलंय. ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. अडवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. विकेट होती रनआउटच्या स्वरूपात. थोडस तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. एक्झॅक्टली नक्की घडलंय तरी काय, तिसऱ्या पंचांकडे रेफर केले. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही हे पाहावं लागेल. देसाई साहेब आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आणि तिसऱ्या पंचांना कॉल दिलाय की काय घडलंय या ठिकाणी, क्रीजवर पर्यंत पोहोचलेत की नाही यासाठीचा तो कॉल. खूप चांगलं आयोजन नियोजन पाटण तालुका क्रिकेट असून या संघटनेच्या अंतर्गत नवतरुण मित्रमंडळ मिरगाव आणि एकता क्रिकेट टीम मिरगाव आयोजित मैत्री चषक 2025चं हे भव्य दिव्य पहिलं पर्व आपल्याला अनुभवायला मिळतंय. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातल्या भरपूर साऱ्या चांगल्या लढती आपल्याला पाहायला मिळाल्या. अगदी चुरशीचे सामने राहिले. यस तिसरे पंच इट्स अ सेफ आहे. पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय आणि अंपायर 2 धाबा असतील. यस 2 धाबा.
पुढचा बॉल अजयचा, खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड ऑन तैनात आहे. चांगला स्टॉप तिथे केलाय, परंतु एक धाव घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीयेत. आणि त्याचबरोबर कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिलजी बोमकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. अनिलजी बोमकर साहेब, कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, सातत्याने मात्र पाटण तालुका क्रिकेट वर्षी अगदी भरपूर मोलाचं सहकार्य राहिले आहे. खेळाडूंवरचं असलेलं प्रेम नक्कीच पाहायला मिळतंय. सातत्याने चांगल्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. वेलकम सर. अनिल सर, आपल्याला विनंती असेल आपण या, आपलं स्वागत आहे. अजयचा पुढचा बॉल, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15. या धावसंख्येवरती लक्ष आहे 37 धावांचं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे. चांगला स्टॉप तिथे करत असताना एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धाब्यासाठी मात्र जागा सोडली होती, परंतु चांगला कॉल तिथे पाहायला मिळाला दोन्ही बॅटरकडनं. एकच धाव प्राप्त झाली आहे, सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 16 या धावसंख्येवरती 16. यानंतरची मॅच सळवे 11, सळवे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये सुरू असलेल्या मॅचचा विजेता संघ. लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केले. एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मध्ये स्क्वेअर लेग तयार नव्हता आणि कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नव्हता आणि त्याचमुळे मात्र हा फटका खेळला गेला. बाउंड्री आली आहे, चौकार आलाय आणि चौकाराने धावफलक पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 20 या धावसंख्येवरती 22-0. नितीनने बरोबर ओळखलं, ती जागा खाली आहे, ते क्षेत्र खाली आहे आणि त्याचमुळे त्या क्षेत्रामध्ये अगदी हा बॉल ट्रॅव्हल केला. अगदी घारीसारखी नजर आहे या फलंदाजाची. ओहो, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. ओ, इथे हाताला चटका मिळाला आणि 6 धावाचा फटका अर्थातच टीम खडवे संघाला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक, काय फटका सजवलाय, ताकद आहे, नजाकत आहे. टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवरती. 2 षटक समाप्त झालेत आणि टीमची धावसंख्या 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 11 धावा. 6-11चं समीकरण मात्र जरूर पाहायला मिळते. येणारे 6 बॉल 11 धावांची गरज टीम कडवे संघाला. अंतिमचं महत्वाचं जबाबदारीचं षटक कोणाकडे दिलं जाईल, कोणता गोलंदाज वापरला जाईल आणि त्याच्यावरती संपूर्ण टीमची जबाबदारी आणि संपूर्ण टीमच्या नजरा असतील. सतीशवरती जबाबदारी आहे, जर्सी नंबर 3 सतीशला जबाबदारी दिली आहे महत्वाचं षटक हाताळण्यासाठी. 6 बॉल 11 करायचे आहेत. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा नितीन. 6-11चं समीकरण, चांगलं षटक हाताळावं लागेल. कोणता संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल? सळवे 11 सळवे संघाबरोबर 2 हात करेल, पाहणं तितकंच महत्वाचं. पहिला बॉल, पहिलाच बॉल, बिग हिट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन तैनात आहे. रुपेश फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि थोडीशी चुकीच्या दिशेने फेकी, परंतु स्टॉप केलाय. भरपूर महत्वाचा स्टॉप होता. 2 धावा आल्यात. येणारे 5 बॉल 9ची गरज. 5-9चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. मैत्री चषक 2025 मध्ये एका बाजूला आयोजक टीम तर दुसऱ्या बाजूला फेअरलेस फायटर कडवे संघ. पाच 9ची गरज. हा बॉल हाफ ट्रॅकर, परफ्यूम डिलिव्हरी. नाका समोरून मातीचा सुगंध आणि काना मागून जागतेरोचा इशारा दिलाय निलेशला. चांगली डिलिव्हरी. चार बॉल 9ची गरज असताना ड्राईव्ह केलाय.
परंतु बॉल अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप केला जातोय. आता येणारे 3 बॉल 8 धावांची गरज. वेलकम कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय अनिलजी बोमकर साहेब, आपलं स्वागत आहे मैत्री चषक 2025 मध्ये. मोलाचं सहकार्य राहिले. समोर श्रीशीने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या वाक्याबाहेर एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. 4 धावा प्राप्त होतील. वेलकम अध्यक्ष, आपलं स्वागत आहे मैत्री चषक 2025 मध्ये. 2 चेंडू 5 मॅच बनलीये, मॅच बनवलीये. आता हा बॉल महत्वाचा असेल. या बॉलवरती डॉट बॉल आला तो थोडासा प्रेशर असेल, दबाव असेल, काय घडेल. परंतु आपण जर पाहायला गेला तर स्ट्रायकर एंडला नितीन आहे, थोडासा शांत कूल पाहायला मिळतोय. थंड डोक्याने अगदी घाम जरूर आलाय, गरमी भरपूर आहे, परंतु थंडीचे दिवस आहेत. 2 चेंडू 5 ची गरज. माफ करा, 4 धावांची गरज आहे. थोडस आमच्या स्कोरर मध्ये थोडीशी अडचण, हरकत नाहीये, आपण करेक्शन केले. 2 चेंडू 4. बैठक मैचेस फिनिश के लिए डब्बे में डब्बा, डब्बे में केक और घुटना टेक. और ये षटकार नितीन का देख, काय फटका खेळलाय नितीनने. विजयाचा षटकार ठोकलाय आणि पुढील फेरीमध्ये दाखल होणारा संघ अर्थातच टीम फेअरवेलेस फायटर कडवे संघ. चला कॅप्टन या, सळवे 11 कॅप्टन यायचंय आणि कडवे संघ आपण देखील या. आयोजक टीम, आपला प्रवास इथे संपला तरी हरकत नाहीये. खूप चांगलं आयोजन तुमच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. थोडस गोलंदाजी मध्ये, बॅटिंग लाईन मध्ये कशा पद्धतीने मात्र खेळ राहिलाय त्याच्यावरती चर्चा होईल. आणि जाऊया टॉस साठी, आणि नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. चला दोन्ही टीम या. सळवे 11 कॅप्टन आणि कडवे संघ कॅप्टन या टॉस साठी.